नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. बंगालच्या निर्णयानंतर सुद्धा बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलेलंच आहे. बंगालच्या निर्णयानंतर म्हणजे निर्णय जेव्हा लोकल मीडियावर किंवा नॅशनल मीडियावर जेव्हा हे सुरू झालं, की आता भाजपाने 200 क्रॉस केल्या, भाजप 190 क्रॉस करतात. तेव्हाच भाजपाच्या गुंडांनी तिथे हिंसा चालू केली. अक्षरशः बूथमध्ये काउंटिंग बूथमधनं टीएमसीच्या एजंटना बाहेर काढून मारण्यात आलं. त्यांना तिथनं पळवण्यात आलं. त्यांचे ऑफिसेस तोडले टीएमसीचे. काही ठिकाणी आगी लावल्या गेल्या. टीएमसीच्या एका उमेदवाराला वाईटरित्या मारलं. टीएमसीच्या पदाधिकाऱ्यांना मारलं गेलं. लोक रस्त्यावर उन्माद करत होते आणि पॅरामिलिटरी फोर्सेस पाहत होते. अक्षरशः कितना किसळवाणी प्रकार होता. हेच भाजपाचं चरित्र चेहरा दाखवतंय, की तृणमूल काँग्रेसची सुप्रीमो ममता दीदी तिचे पोस्टर आणि फोटो खाली पाडून त्याच्यावर लघवी करणारी सुद्धा तिथे भाजपाई दिसली. एका ठिकाणी अर्धनग्न गुंडे जय श्रीरामचा नारा लावत सफेद साडी एका माणसाला की स्त्रीला असं गुंडाळून ममता बॅनर्जी त्यांनी सिंबॉलिक तिला उभी केली आणि तिला असं हात दोन्ही बांधून बांगलादेशला घेऊन चाललो म्हणून ते नारे लावत होते. हे सगळं दिल्ली पाहते. त्यांना आनंद आहे. त्यांना बरं वाटतं. त्यामुळे नारीबंधन वगैरे काय आहे ते विसरून जातं. ते फक्त निवडणुकीसाठी असतं. पण यानंतर कार्यक्रम इथेच थांबला नाही. त्यानंतर ममता दीदींनी संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली. तिने सांगितलं, की आम्ही 10 लोकांची टीम बनवली. ती प्रत्येक ठिकाणी जाऊन जिथे हिंसा झाली जाऊन त्याचा रिपोर्ट घेईल. वस्तुस्थिती काय ते जाणून घेईल. आणि तिने स्वतःवर काय बितलं ते सांगितलं. तिने सांगितलं, की माझा सुद्धा रिपोर्ट आला, की मी जिथं काउंटिंग आहे तिथे मी सारखी जिंकत होती आणि एकाएकी मला कळलं, की आमच्या एजंटला मारून तिथनं पळवतायत. म्हणून मी गेले तर मला गाडी माझी जाऊ दिली नाही आतमध्ये. मी दुसऱ्या बाजूने गेली. तिथे गेल्यावर ते मला आत जाऊ देत नव्हती. मी म्हटलं, "मी उमेदवार आहे, असं कसं जाणार नाही?" आणि आतमध्ये गेल्यावर सीसीटीव्ही बंद केले त्यांनी आणि तिथल्या त्या सिक्युरिटीवाल्यांनी माझ्या पोटात आणि पाठीवर लाथा मारल्या. मी खुर्चीवर बसून राहिले मार खात, पण मी सांगितलं, की मी हलणार नाही. मी रिपोर्ट केला. त्यामुळे आतमध्ये काय झालं आणि कसा गोंधळ झाला हे तुम्हाला सांगायला नको आणि एकाएकी शेवटच्या 2 राउंडमध्ये लोकं जिंकतात आणि मी हारते. मी ही हार मानत नाही. आमची जनादेश आमच्यासोबत आहे. तृणमूल काँग्रेस ही निवडणूक हारलेली नाही, जिंकलेली आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून हारल्यावर जसा राजीनामा द्यायला जातात, तसा मी राजीनामा देणार नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. 7 मेला तसंही विधानसभा भंग होणार आहे. 7 मे पर्यंत विधानसभा आहे. त्यामुळे विधानसभा भंग झाली तर मुख्यमंत्री वगैरे ते ऑटोमॅटिक भंग होतात. मग दीदींनी राजीनामा दिला काय, नाही दिला काय तो वेगळं. दुसरीकडे राज्यपाल तिला हे मागू शकते राजीनामा. नाही दिलं तर म्हणजे राज्यपाल तिला बरखास्त करू शकते. आणि तसं जरी नाही केलं, तरी नवीन मुख्यमंत्र्याला शपथ घेण्यासाठी कुठलाही कायद्याचं बंधन नाही. तो शपथ घेऊ शकतो. कारण निवडणुका नोटिफाईड झाल्या. निवडणुकीचे जे निर्णय आहेत ते नोटिफाईड होतात. त्यानंतर नवीन दलाची मीटिंग होते. तो नेता निवडला जातो आणि मग तो मुख्यमंत्र्याची शपथ घेतो. पण त्या मुख्यमंत्र्याच्या शपथीतच काही कायद्याचा म्हणजे पुढे जाऊन स्टे आणण्याचा प्रयत्न केला, असं केलं, तर मग तिथे राष्ट्रपती शासन लागू शकतं. पण त्याची फार मला हे वाटतंय, की राष्ट्रपती शासन कारण स्टे घेण्यासाठी सुद्धा कोर्ट सोबत पाहिजेत ना. कोर्ट जर सोबत असते राज्यघटनेच्या, तर हे आता अशी पाळीच आली नसती आणि निवडणुकाच्या हायजॅक झाल्या असत्या. आणि ममतानी सांगितलं, की आम्ही लढणार आहे. सगळी इंडिया गठबंधन एकत्र आहे. मला सोनिया गांधीचा, राहुल गांधीचा, अखिलेशचा, तेजस्वीचा
उद्धव ठाकरेंचा, झारखंडचे हेमंत सोरेनचा, सगळ्यांचे फोन आले मला आणि सगळ्यांनी सांगितलं मी तुमच्यासोबत आहे. काही लोक मला भेटायला येणार आहेत. पण मी बंगाल आहे हा. आम्ही शेवटपर्यंत लढणार आहे आणि अशा गुंड्यांना लोकशाहीचा हत्या करू देणार नाही. पण बंगाल असाच राहणार की अशीच हिंसा होणार. कारण तिथे चीफ सेक्रेटरीने एक त्याचं पत्रही जे नोट त्यांनी आदेश काढला तोही एक सरप्राइझिंग आहे. या बंगालच्या यावेळेला निवडणुकीमध्ये पहिल्यांदा बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. नवीनच पाहायला मिळतंय. चीफ सेक्रेटरीने आदेश काढला की कुठल्याही कार्यालयाची कुठलीही फाईलची फोटोकॉपी कोणाला दिली जाणार नाही किंवा कुठलीही फाईल जाळल्या जाणार नाही. हा माझा आदेश आहे आणि जर कोणी झालं तर त्या व्यक्तीवर कार्यवाही केल्या जाईल. हे कधी आतापर्यंत इतक्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रात इतक्या निवडणुका होतात, सत्ता येतात, लोकं जातात. कधी असा मुख्य चीफ सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरी अजून नवीन सरकार यायची आहे. हा चीफ सेक्रेटरी जो आहे, त्याला निवडणूक आयोगाने बसवलं होतं. पण हे सगळे नवीन प्रकार घडतायत. कारण जी राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी राज्यघटना बनली, त्या राज्यघटनेला जर आपण बदलू शकत नसेल, तर त्या राज्यघटनेप्रमाणे आपण चालायचंही नाही. असंच जर दिल्ली स्वराने ठरवलं असेल आणि अशाच निवडणुका होत असतील, तर मग पुढच्या वेळेला ॲब्सोल्यूट 400 म्हणजे जर 500 आताच जर संख्याबळ असलं विधानसभेचं, लोकसभेचं, तर ते 500 सीट्स आणतील आणि जर 700 सीट असल्या, तर ते 650 सीट आणतील. कारण सीट आणाव्या लागतात आता. लोकं नाही देत. आणि त्यानंतर मनुस्मृती लागू होती तर आश्चर्य वाटायला नको. पण लढणारी लोकं आहेत. ममतानी सांगितलं की आम्ही लढणार. शेवटपर्यंत लढणार. मी लढवय्या आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की बाबा अशी काही कंप्लेंट आम्हाला आलेली नाही. आम्ही काय करावं, काय नाही. पण जर ममता म्हणत असेल की तिला मारलं गेलं आणि सीसीटीव्ही बंद होता. निवडणूक आयोगाने फक्त तो सीसीटीव्ही रिलीज करायला पाहिजे, की ममता आली, ममता चेअरवर बसली, ममता बोलली आणि ममता गेली. तिला कोणी हात लावलं नाही. पण तो जर फुटेज जर देऊ शकत नसेल निवडणूक आयोग, तर मग ममतावर हात उचलला गेला एवढं नक्की. त्यामुळं कुठल्या थराला सत्ता काबीज करण्यासाठी लोकं जातात, याच्यापेक्षा दुसरं वाईट उदाहरण नाही. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.